साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पंकज हा खूप भडकलेला असतो, कारण त्याला घरातले जाब विचारत असतात. तेव्हा पंकज हा घरच्यांना म्हणतो की मला आता माझ्या क्वालिफिकेशननुसार चांगला जॉब आला होता, पण तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे मला जाता आले नाही. तेव्हा घरातल्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो की हा असं कसं बोलू शकतो. तेव्हा निरुपमा म्हणते की म्हणून तू भीक मागणार आहेस का? पैसे तुला भीक मागून मिळणार आहेत का? तेव्हा देविका ही खूप नाराज होते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की पंकज हा असा वागतो. तेव्हा पंकज म्हणतो की अगं आई, ऐकून तर घे ना. तेव्हा सुधाकर पण त्याच्यावर रागवलेला असतो आणि तेव्हा पंकज म्हणतो की अगं आई, मला ना एक बाबा भेटलेले होते. त्यांनी सांगितलं की तू जर 14 लोकांकडे जाऊन भीक मागितली तर तुझे 14 लाख रुपये तुला मिळतील आणि तुझ्या जीवनात जे अडथळे आहेत ते निघून जातील. तेव्हा सत्या हे आनंदाने ऐकत असतो आणि मनातल्या मनात खुश होत असतो. तेव्हा पंकज म्हणतो की तू जर भीक मागितलीस तर श्रीमंत नाही तर गडगंज श्रीमंत होशील. तेव्हा सुधाकर पंकजला म्हणतो की हे असं कुठे असतं, तू हे कोणाकडून ऐकलंस? तेव्हा निरुपमा ही मीराला म्हणते की मीरा, तू चूल पेटवून घे. तेव्हा घरातले सगळेजण आश्चर्याने निरुपमाकडे बघतात की निरुपमा अशी का बोलत असेल. तेव्हा मीरा म्हणते की काय झालं आई, चूल कशाला पेटवायची आहे, कारण का आपल्याकडे तर गॅस आहे. तर निरुपमा बोलते की पंकजच्या ज्या काही डिग्र्या आहेत आणि जे काही कागदपत्र आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, कारण का तो एवढा शिकूनही काही त्याचा फायदा नाही. तेव्हा देविका ही खूप नाराज होते आणि तिला खूप दुःख झालेलं असतं. आणि तेव्हा निरुपमा पंकजला म्हणते की तू एवढा शिकूनही तू अशा गोष्टींवर कसा काय विश्वास ठेवू शकतोस. आणि हे सगळा प्रकार बघून रियाला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होत असतो आणि ती खूप खुश झालेली असते. तेव्हा पंकज निरुपमाला बोलतो, अगं आई, मी बोलतोय म्हणून तुला विश्वास बसत नाही, तू एकदा त्या बाबांना भेट तर. तेव्हा सत्या बाबांसारखे बोलू लागतो आणि तेव्हा निरुपमा आणि घरातले सगळे हे त्याचं बोलणं ऐकत असतात आणि सत्या मात्र बाबांसारखं बोलू लागतो. आणि सध्या बोलू लागतो की कसे कसे बाबांनी त्याला सांगितलेले असते की 14 घरी जाऊन भीक माग म्हणजे तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असे ऐकल्यानंतर मीरा, घरातले सगळेजण हे त्याच्याकडे बघत बसतात की हा काय बोलत आहे. तेव्हा पंकज म्हणतो की आई, हा खरंच असेच असे बाबा बोलत होते जसं हा बोलत आहे. तेव्हा निरुपमा ही आश्चर्यचकित होते आणि ती बोलते, हे सुरू तरी काय आहे. तेव्हा सत्या त्याला बोलत असतो की तू हे व्रत कर, म्हणजे जसे काही बाबा त्याला जे जे सांगितलं आहे ते सत्या त्याला बोलत असतो आणि मीरा मात्र शांतपणे ऐकत असते. सत्या त्याला बोलतो की तू हे सगळं कर म्हणजे तुझे 14 लाख रुपये भेटून जातील. आणि तेव्हा मीराला हा सगळा प्रकार आधी माहीत असल्यामुळे तिला खूप कसे तरी वाटत असते, पण सत्या मात्र हे सगळं आनंदाने त्याला सांगत असतो. तेव्हा पंकज समोर सत्याची ओळख पटते की पंकजनेच आपल्याला बाबा बनून सांगितलेलं असतं. तेव्हा सत्या हा आनंदाने बोलतो की हो, मीच होतो तो बाबा म्हणून तुला सांगणारा. तेव्हा पंकज ह्याला खूप वाईट वाटते आणि तो म्हणतो की सत्या, तू असं कसं काय केलंस आणि तू असं का बोललास. तेव्हा रिया मात्र खूप आनंदी झालेली असते आणि तिला खूप आनंद होत असतो. तेव्हा पंकज म्हणतो की हे असं कसं काय रे सत्या. तेव्हा पंकजला सत्या म्हणतो की तुला अद्दल घडावी ह्यासाठी मी हा सगळा प्रकार घडून आणला होता. तेव्हा देविकाला मात्र खूप शॉक बसतो आणि ती खूप आश्चर्यचकित होते, पण सत्या मात्र त्याचं बोलणं सगळं घरच्यांना सांगत असतो आणि तो खूप आनंदी असतो. तेव्हा निरुपमा बोलते की मला माहीतच होतं ह्याच्या मागे असं काहीतरी असणार, पण पंकज मात्र एकदम शांतपूर्वक नाराजीने ऐकत असतो. आणि तेव्हा सत्या बोलतो, तेव्हा तो म्हणतो की मी हे असं का केलं ह्याची तू कारण सांगायला लागतो. तेव्हा सत्या म्हणतो की अगं आई, मी माझ्या घरातल्यांचा आणि माझ्या बायकोचा कधीच अपमान सहन करू शकत नाही आणि ह्यानी हा माझ्या घरातल्यांचा अपमान केला. तेव्हा देविका ही बघत असते की नक्की चालू काय आहे आणि आजी मात्र खूप आनंदी असते, कारण का तिला धडा शिकवल्याचा आनंद होत असतो. तेव्हा सत्या बोलतो की ह्याने माझ्या आईवडिलांना दोष दिला, बायकोला दिला. तेव्हा पंकज मात्र आश्चर्याने बघत असतो आणि सत्या मात्र बोलत असतो की ह्यानी तर माझ्या बायकोला भिकाऱ्यांच्या रांगेत बसते असं समजलं आणि आईला भिकारी आणि बापाला खूप काही बोलले. बापाला बोलले की तुझ्याकडे पैसे नाही म्हणून माझ्याकडे पैसे नाही, असे सत्या रागारागाने म्हणू लागतो आणि ह्याचाच बदला घेण्यासाठी सत्या हा पंकजशी असं वागतो. तेव्हा घरातले सगळेजण हे त्याच्याशी आश्चर्याने बघत असतात की सत्या बरोबर बोलत आहे. तेव्हा पंकज हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो की त्याला समजत नाही आहे की हे नक्की चालले काय आहे. पण इकडे आजी मात्र खूप आनंदात असते आणि ती खूप खुश असते. तेव्हा सत्या म्हणतो की ह्यानी माझ्या वडिलांना गरिबीवरून पण 4 शब्द ऐकवलेले असतात. तेव्हा पंकज हा
एकटक ऐकत असतो. पण सुधाकर मात्र त्याला मनही मन चांगलं वाटत असतं की नक्की चालले काय आहे. तेव्हा सत्या हे त्याचे बोलणं पूर्ण करत असतो आणि त्याला खूप भडकलेला असतो. तेव्हा निरुपमा बोलते की "अरे सत्या, असं कसं चालेल?" तेव्हा सत्या मात्र एकदम रागवलेला असतो आणि पंकजकडे तो रागाने बघत असतो. तेव्हा पंकजला सत्या म्हणतो की "अरे, तू तर माझ्या आईचा प्रचंड अपमान केलास आणि माझ्या आईचा अपमान म्हणजे माझा अपमान, त्यामुळे मी तुझा असा बदला घेतला." तेव्हा आजी मात्र आनंदाने ऐकत असते आणि खूप खुश असते. तेव्हा पंकज मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो विचार करत असतो की असे झाले तरी काय. तेव्हा मीरा मात्र खूप टेन्शनमध्ये येऊन सगळ्या गोष्टी ऐकत असते. तेव्हा सुधाकर हा पंकजला म्हणतो की "आता तरी पंकज तू सुधार." आणि निरुपमा बोलते की "पंकज, मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तू असं कधी करशील असं मला वाटलंच नव्हते आणि डायरेक्ट तू भीक मागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि तू असा निघालास." तेव्हा देविका मात्र खूप नाराज झालेली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. पण इकडे मात्र आजी खूप खुश झालेली असते कारण तिला ह्याला असं बोलल्याचा आनंद होत असतो. तेव्हा निरुपमा ही त्याला खूप बडबडत असते आणि त्याला जाब विचारत असते. तेव्हा पंकज म्हणतो की "आई, तू मला का ओरडत आहेस? ह्याच्यामुळे माझी ही अवस्था अशी झाली आहे." तेव्हा निरुपमा म्हणते की "ते सगळं बरोबरच केलं आहे सत्याने." तेव्हा देविका मात्र अशी आश्चर्याने निरुपमाकडे बघत असते. निरुपमा म्हणते की "सत्याने हे केलं म्हणूनच तुला अद्दल घडली आणि तुला ही अद्दल घडलीच पाहिजे होती." तेव्हा पंकजला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो की आई ही माझ्याबद्दल अशी का बोलू शकते. आणि तिथे सुधाकर पण निरुपमाचं बोलणं हे लक्षपूर्वक ऐकत असतो आणि निरुपमा म्हणते की "सत्याने जे केलं ते बरोबरच आहे. तुझ्याबरोबर अतिशय योग्य केलेलं आहे." तेव्हा पंकजला अतिशय टेन्शन येतं की आईसुद्धा आता अशी बोलत आहे आणि घरातले सगळेच निरुपमाचे बोलणं हे लक्षपूर्वक ऐकत असतात आणि बघत असतात. तेव्हा मीरा पंकजला समजवायला लागते की "अरे, डायरेक्ट मोठी उडी मारायची नसते. पहिले लहानांपासून सुरुवात करायची, मगच यश गाठता येतं." असं बोलल्यावर घरातले सगळे म्हणजेच देविका वगैरे सगळे हे सगळं ऐकत असतात आणि सत्या तर त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि मीरा सांगते हे बघत असतो. तेव्हा सुधाकर म्हणतो की "हां, आता तू आधी फ्रेश हो, मग आपण बोलू." मीरा म्हणते "ते अतिशय योग्य आहे. ह्याच्यावर आपण नक्कीच बोलू. तू आधी फ्रेश होऊन ये." तेव्हा पंकज मात्र शरमेने मान खाली घालतो आणि निघून जातो. तेव्हा निरुपमा मात्र चिडलेली असते. तेव्हा सत्या मात्र पंकजकडे रागाने बघत असतो आणि पंकज हा निघून जातो. पंकजला अतिशय टेन्शन आलेलं असतं आणि पंकज रागारागाने निघून जातो आणि तो गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्याची बायको देविकासुद्धा रागारागाने निघून जाते आणि मग सत्या हा विचार करत बसतो की काय हा असा पंकज. पण इकडे दुसरीकडे तर घरच्यांना सगळीकडनं टेन्शन आलेलं असतं आणि निरुपमाला तर खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप टेन्शनमध्ये आली असते. मीरा मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की सत्याने असं का केलं असेल बरं. आणि सत्या आणि आजी इकडे मात्र रूममध्ये खूप खुश असतात आणि खूप हसत असतात आणि त्याची कशी फजिती झाली हे बघत असतात आणि बोलत असतात. तेव्हाच मीरा येते आणि सगळे शांत होतात. तेव्हा सत्या आणि आजी खूप घाबरलेली असते कारण तिथे मीरा आलेली असते. त्यांना वाटते की मीरा आता आम्हाला ओरडणार आहे. तेव्हा मीरा ही सत्याला म्हणत असते की "काय चालू आहे तुमचं?" तेव्हा सत्या म्हणतो "कुठे काय, काहीच नाही. आम्ही नुसते बसलो आहोत आणि आम्ही गप्पा मारत आहोत." तेव्हा त्याच्यासोबत आजी पण म्हणते की "हो, आम्ही नुसते बसले आहोत. आम्ही काहीच करत नाही आहोत." असं म्हटल्यावर मीरा मात्र त्यांच्याकडे ऐकतच बसते. तेव्हा मीरा म्हणते की "अहो, पंकजचं तुम्ही सगळं झालेला प्रकार सांगा." तेव्हा सत्या म्हणतो "अगं, तू काय त्याचा अजून विचार करतेस त्या सगळ्या गोष्टीचा." आणि आजी तर डोळे मोठे करून सत्याला गप्प करत असते. तेव्हा सत्या म्हणतो "अगं, तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. तो झालेला प्रकार जाऊ दे." मीरा एवढं विचारूनसुद्धा सत्या तिला काहीच उत्तर देत नाही. तो मात्र गप्प बसलेला असतो. पण मीरा एकदम भडकलेली असते. ती बोलते "सांगा बरं, असे का केले तुम्ही? तुम्हाला काय गरज होती असं करायची?" तेव्हा सत्या आणि आजी हे लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी ऐकत असतात. त्यांना काय बोलू आणि काय नाही बोलू हे सुचत नसतं. तेव्हा सत्या मात्र शांत बसलेला असतो. तेव्हा मीरा त्याला म्हणते की "काय हो, तुम्ही असं वागलात तर पंकजमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे? तुम्हाला असं वागायची काय गरज होती?"
तेव्हा आजी ह्या दोघांमध्ये काहीच बोलत नाही. मीरा जे बोलते ती लक्षपूर्वक ऐकत असते आणि मीरा म्हणते की असं कोणाशी वागणं अतिशय चुकीचं आहे. समोरचा चुकीचा आहे म्हणून आपण त्याच्याबरोबर तसंच चुकीचा वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. मला अजिबात आवडलेलं नाही हे तुम्ही असे वागला आहात. तेव्हा मध्ये सत्या बोलत असतो तेव्हा मीरा म्हणते की तुम्ही गप्प बसा आणि आजी तर काही बोलत नसते कारण मीरा खूप भडकलेली असते. आणि तेव्हा मीरा म्हणते की उद्या माझ्याशी कोणी कसं वागलं तरी तुम्ही काय त्याचे बदला घेत फिरणार आहात का? तेव्हा आजी आणि सत्या ह्यांच्या खाणाखुणा सुरू असतात. पण मीरा मात्र त्याच्यावर प्रचंड भडकली असते आणि त्याला झालेल्या प्रकाराचा जाब विचारत असते. पण सत्या मात्र काहीच बोलू शकत नव्हता कारण त्याला काही बोलू हे सुसेनाचेच होते. आणि आजी ही शांत बसलेली असते. ती म्हणत असते ह्या दोघांमध्ये न पडलेलंच बरं, आपण शांत राहिलेलं बरं. आणि सत्या मात्र त्याला शरमेने मान खाली घालून बसलेला असतो कारण तो घाबरलेला असतो. मीरा त्याला ओरडत असते ह्यासाठी. मीरा मात्र बोलूच लागते. तिच्या तोंडाचा पट्टा हा काही थांबत नसतो. तेव्हा सत्या तिचे जोराने तोंड दाबतो आणि तिला गप्प बस असे सांगतो. तेव्हा आजी मात्र खूप खळखळून हसत असते. तिला हा प्रकार खूप आवडत असतो आणि तिला काय बोलू असे सुचेनासे होते पण ती खूप खुश असते. तेव्हा मीरा आजीला म्हणते की आजी तुम्ही हसू नका, तुम्ही हसता म्हणून ह्यांना सगळ्या गोष्टी सहन होतात आणि तुम्ही सपोर्ट करता ह्यांना म्हणून हे आता असे वागले आहेत. तेव्हा आजी मीराचं बोलणं ऐकत असते आणि मीराला काहीच बोलत नसते, फक्त ऐकत असते. तेव्हा मीरा म्हणते की आजी तुम्ही ह्यांना सपोर्ट करत जाऊ नका. तेव्हा मीरा त्या दोघांना बोलत असते की समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण त्याच्याशी वाईट नाही वागायचं, आपण चांगलेच वागायचे. आणि ही सगळं आजीला आणि सत्याला सांगत असते. पण आजी मात्र म्हणते की तुमच्या दोघांमधली भांडणं ही तुम्ही बघा, मला काही ह्याच्यामध्ये पडू नका. आणि आजी तेव्हा निघून जाते आणि सत्या मात्र मीराला समजावत असतो. तेव्हा सत्या हा मीराला म्हणतो की मीरा अगं सॉरी, परत असं होणार नाही, ही लास्टची चूक माझी, माफ कर. तेव्हा मीरा ही सत्याला म्हणते की मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे, तुम्ही ज्या चुका करताय त्या तुम्ही करा, मला काही सांगू नका. आणि मीरा मात्र सत्यावर खूप रागवलेली असते. सत्या मात्र उठाबशा काढत असतो आणि तिची माफी मागत असतो. पण मीरा मात्र रागारागाने निघून जाते आणि सत्या तिच्या मागे मागे धावत असतो की मीरा अगं थांब ना. आणि त्याच्यानंतर ती गेल्यानंतर त्याला खूप टेन्शन येतं आणि तो विचार करत असतो की आता मीरा मॅडमचा मी राग कसा घालू असा तो रूममध्ये विचार करत बसलेला असतो. आणि इकडे मात्र देविका आणि पंकज आपल्या रूममध्ये बोलत असतात आणि तेव्हाच देविकाला इतका राग आला असतो पंकजचा, तर ती त्याला म्हणत असते की तू असं कसं वागू शकतोस आणि भावनेच्या भरात ती त्याला मारायला लागते. तेव्हाच पंकज हा शरमेने मान खाली जाऊन ऐकत असतो. तेव्हा देविका पंकजला म्हणते की काय रे पंकज, तू असं कसं करू शकतोस, तू एवढा हुशार आहेस, तुझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत, तू असं कसं करू शकतोस, तो तुला सत्या फसवू शकतो, एवढा तू मूर्ख कधीपासून झालास. तेव्हा पंकज म्हणतो की अगं मी काय करू मग, तुझ्या लेखी मी काय केलं पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. तेव्हा पंकज हा देविकाला म्हणतो की अगं मला माझ्या आयुष्यामध्ये काहीच गोष्टी मिळालेल्या नाही आहेत, त्या गोष्टी मिळाव्या ह्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि हे त्याच्यामुळे पूर्ण होणार होतं म्हणून मी भीक मागत होतो. तर तेव्हा देविका म्हणते की अरे म्हणून तू भीक मागणार आहेस का, तुझ्या भीक मागून ह्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे हे तुला कसं समजत नाही. तेव्हा देविका म्हणते की अरे हे सगळं करताना तू तुझी बुद्धी घाण ठेवली होतीस का, कधी पण काही गोष्टीचा विचार करताना तू आधी स्वतःच्या मनाला विचार की हे करतोय ते आपण बरोबर आहे का. तेव्हा पंकज हे शांतपणे ऐकत बसतो आणि देविका मात्र रडू लागते कारण तिला हा त्याचा झालेला अपमान आणि झालेली सगळी घटना ही आवडलेली नसते. तेव्हा पंकज हा देविकाला म्हणतो शांत बस. तेव्हा देविका म्हणते की अरे तू असं कसं वागलास, तुझा हा झालेला अपमान मला सहन होत नाही आणि आजकाल तर तुझ्या घरातले पण तुझ्या बाजूनी नाही आहेत आणि तू असं वागशील तर कसं होईल. आपली आईसुद्धा आता आपल्या बाजूने बोलत नाही, त्या सत्याच्या बाजूने बोलते आणि तू एवढा हुशार असून पण तू असा वागतोस. तेव्हा पंकज हा देविकाची माफी मागतो आणि बोलतो की मी परत असे करणार नाही, सॉरी, मला माफ कर. तेव्हा देविका म्हणते की अरे तुला जे काय करायचं आहे ना ते मला सांगून कर. तेव्हा पंकज म्हणतो की हो अगं हे सगळं ना मी आपल्यासाठीच करत होतो. तेव्हा देविका म्हणते मला न सांगता इथून पुढे तू काही करायचं नाही, मला सांग आणि त्याच्यानंतरच तुला जे काही करायचं आहे ते कर. तेव्हा ते दोघं शांतपणे मिठी मारून उभे असतात. त्याच्यानंतर संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यावर मीरा आणि रिया हे किचनमध्ये गप्पा मारत असतात आणि गप्पा मारत असताना ते लोक जेवण बनवत असतात.
तेव्हा रिया ही मीरासोबत गप्पा मारत असताना मीराला म्हणते की अगं आज बटाटे वडे बनवूया का? तेव्हा मीरा म्हणते हो बनवूया. आणि मीरा रियाला विचारते की आज असे काय विशेष आहे की तू मला बटाटे वडे करायला सांगितलेस? आणि ती बटाटे वडे करायची तयारी चालू करते. तेव्हा रिया ही मीराला म्हणते की अगं बघ ना आज किती वातावरण सुंदर आहे. मला वडे खायची खूप इच्छा झाली आहे म्हणून मी तुला म्हणते की आज वडे बनव. तेव्हा रिया ही मीराला सांगते की अगं वहिनी थंडीमध्ये गरम गरम पदार्थ म्हणजेच वडे भजी वगैरे असं खाण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही. तेव्हा मीरा रियाला विचारते अगं हो ते सगळं ठीक आहे पण असे मध्येच अचानक का? तेव्हा रिया म्हणते अगं मला इच्छासुद्धा झाली होती आणि आज ना मी संध्याकाळी एक अनाऊन्समेंट करणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणून मी आज बटाटे वडे खाणार आहे. तेव्हा मीरा रियाला म्हणते की अगं रिया सांग ना काय अनाऊन्समेंट आहे? तेव्हा रिया म्हणते की आता नाही सांगणार मी सगळं संध्याकाळी सांगणार. तरी पण मीरा ही तिला फोर्स करून बोलते की काय तुझ्याकडे गुड न्यूज आहे का? तेव्हा मीरा म्हणते मीरा की जे काही असेल ते मला पहिले सांग. तेव्हा रिया म्हणते हो वहिनी तुला सगळं बरोबर समजतं. आणि ती म्हणते की आता मला वडे खाऊसे वाटत आहेत तर आता आपण वडे खाऊया. तेव्हा मीराला असे वाटते की रिया मात्र प्रेग्नेंट आहे आणि ती भावनेच्या भरामध्ये रियाला खूप छान छान बोलू लागते. तेव्हा ती बोलते की रिया मला माहीत आहे तुझ्याकडे गुड न्यूज आहे ना, गुड न्यूज म्हणजे बाळ होणार आहे ना? तेव्हा रिया म्हणते की नाही नाही ही गुड न्यूज नाही आहे, वेगळी गुड न्यूज आहे. असे बोलल्यावर मीरा मात्र नाराज होते. तेव्हा मीरा मात्र नाराज होते कारण तिला काकी व्हायचे असते पण हे तर गुड न्यूज नसते. तेव्हा ती रियाला म्हणते की काय अगं तू तर माझा मूडच ऑफ केला. तेव्हा रिया म्हणते की काकी बनण्यापेक्षा आई बना ना, म्हणजे तुम्हीच नंबर लावा आणि मला काकी बनवा. असे ऐकल्यानंतर मीरा मात्र लाजते आणि ती म्हणते नाही गं. तेव्हा रिया म्हणते नाही कसे, तुम्हीच आता नंबर लावा. आणि मीरा खूप लाजत असते आणि रिया तिची खूप गंमत करत असते आणि अशी गंमत करत असताना तिथे सत्या येतो. तेव्हा सत्याला रिया म्हणते की दादा आज तर वडे बनवण्याचा प्लॅन आहे आणि आपल्यासाठी वडे ही वहिनी बनवणार आहे. कारण का मला वडे खायचे आहेत त्यामुळे मीरा वहिनी बनवणार आहेत. असे ऐकल्यानंतर सत्या तर खूप खुश होतो आणि सत्या म्हणतो की मी सुद्धा तुझ्या वहिनीसोबत वडे बनवण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे वडे अजून टेस्टी होणार आहेत. तेव्हा रिया म्हणते की ठीक आहे तुम्ही दोघे मिळून वडे बनवा, मी मात्र जाते कारण का मला रवीला कॉल करायचा आहे, ते खूप अर्जंट आहे तर ते मी पहिले करून घेते. तेव्हा तिथून रिया ही हसत हसत निघून जाते आणि सत्या हा मीराकडे बघत असतो आणि मीराला म्हणत असतो की थांब मी तुला मदत करतो. पण मीरा मात्र त्याच्याकडे रागाने बघत असते आणि सत्या म्हणतो तिची माफी मागतो की सॉरी ना मीरा, परत असं नाही होणार, आता सोडून दे ना विषय. पण मीरा मात्र सोडत नाही. मीरा बोलते माझ्याशी तुम्ही बोलू नका आणि ती आपलं जेवण करायला सुरुवात करते. तेव्हा सत्या म्हणतो की थांब तू नको करू, मी करतो. आणि तो मीराला मदत करायला चालू करतो. पण मीरा मात्र त्याच्यावर खूप रागवलेली असते आणि सत्या हा तिला खूप घाबरलेला असतो. तर मीरा कुकर लावण्यासाठी जाते तेव्हा सत्या हा तिला कुकर नाही लावून देत. तो स्वतःच कुकर लावतो आणि स्वतःच वडेपावची तयारी करायला चालू करतो. तेव्हा सत्या कुकर उघडायला जाताना अचानकपणे त्याच्या धांदरटपणामुळे त्याला भासतं. तेव्हा मीरा त्याला म्हणते की तुम्ही अशा चुका करता त्याच्यामुळे तुम्हाला अशी शिक्षा भेटते. तुम्ही अशा फालतू चुका करतच जाऊ नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. आणि ती बटाटे कुकरमधून काढायला लागते आणि ते बटाटे सोलायला लागते. तेव्हा ते गरम असल्याकारणाने त्याचा हाताला चटका बसतो. तेव्हा एक एक करून मीरा ही कुकरमधून बटाटे काढत असते आणि सोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्यासोबत सत्यासुद्धा तिला मदत करत असतो. पण ते गरम असल्याकारणाने सत्याचे हात भाजत असतात. पण तरी तो मीराला मिळवण्यासाठी तिथेच उभे राहून तिच्यासोबत ते बटाटे सोलत असतो आणि तो तिला मदत करत असतो. आणि मीरा मात्र ही गमतीने बघत असते, हसायला तिला येत असतं पण ती हसत नसते. तेव्हा सत्या मात्र व्यवस्थित बटाटे सोलून ते कापण्यास प्रयत्न करत असतो. तेव्हा सत्या त्याचे बटाटे कापून झाले असतात ती सगळी तो टोपामध्ये टाकतो आणि तो मीराला मदत करायला चालू करतो. पण मीरा त्याला काही मदत करू देत नाही. मीरा त्याच्याकडून टोप वगैरे सगळं खेचून घेते आणि स्वतः करायला लागते. तेव्हा मीराचं असं रागवलेलं रूप बघून सत्या शांत बसतो आणि मीरा हे वडा करायची तयारी चालू करते. ती गॅसवरती कढई ठेवते तर सत्या मध्ये मध्येच तिला मदत करायसाठी जात असतो. आणि तेव्हाच सत्या हा मीराला
खूप मदत करत असतो आणि मीरा माझ्यावरचा राग कसा घालवेल ह्याच्यासाठी तो धडपडत असतो आणि तो तिला मनवत असतो. पण मीरा मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असते आणि त्याला एकदम नजरेतसुद्धा धरत नसते. पण सत्या मात्र तिच्या केलेल्या वडापाव सुरू असलेल्या तयारीची तो सुगंध घेत असतो आणि तिला बोलतो छान म्हणून. तरी पण मीरा ही त्याच्यावर रागवलेलीच असते आणि त्याचं काहीच ऐकून घेत नसते. पण सत्या मात्र मीराला खूप मनवत असतं जेणेकरून तिचा राग जाईल आणि ती माझ्याशीच आनंदाने बोलेल. त्याच्यानंतर सत्या हे पुन्हा चालू होतो आणि तो मीराला समजवण्यासाठी लागतो की आपल्या समजवण्यामुळे मीरा ही आपल्याशी बोलेल आणि ती तिचा राग सगळा दूर करून पुन्हा पहिल्यासारखी आपल्याशी बोलेल, आपल्यासोबत छान वागेल असं करत बोलायला लागतो. पण मीरा मात्र खूप रागवलेली असते. तेव्हा सत्या तिला सगळी ही गोष्ट सांगायला लागतो की कसं कसं वडापावसाठी आपण बनवायचं असतं. म्हणजे वडे चपटे करायचे, मग पिठात टाकायचे, मग ते तळायचे, त्याच्यानंतर ते खमंग वडे तयार होतात. असं तो सगळं मीराला सांगत असतो आणि मीरा मात्र रागाने या सगळ्या गोष्टी ऐकत असते. पण सत्या तर हे बोलत असतो आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण मीरा मात्र त्याच्याकडे रागाने बघते आणि त्याचं बोलणं हे टाळाटाळ करत असते. पण सत्या मात्र तिला मस्का लावत असतो आणि ती बोलावी ह्यासाठी प्रयत्न करत असतो. पण मीरा मात्र त्याच्याकडे इग्नॉर दाखवते आणि ती तिचं काम करत असते. पण सत्या मात्र तिच्यासाठी धडपडत असतो. ती कशी माझ्याशी बोलेल ह्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तो तिला हसवत असतो, तिला गोष्टी सांगत असतो. पण मीरा मात्र हसत नाही, काही त्याच्याशी बोलत नाही. फक्त आणि फक्त त्याच्याकडे रागाने बघते आणि ती तिचं काम करत असते. पण सत्या मात्र हसत असतो आणि तिला हसवत असतो. तेव्हा मीरा ही सत्यावर रागवते. म्हणजे जो काही भाजीचा टोप आहे तो जोरात आपटते जेणेकरून सत्याला समजेल की मी आता रागवले आहे, तू इथून जा. पण सत्या मात्र मीरासाठी तिथेच थांबतो. तिचा सगळा राग हा सहन करतो आणि तिला मनवत असतो. पण मीरा मात्र त्याच्याकडे रागाने बघत असते आणि त्याला इग्नॉर देत असते. असं ते लोक एकमेकांना